नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. आवतेवाडी श्रीगोंदा अगदी श्रीगोंद्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. ही वाडी सहसा कोणाच्या लक्षात येत नव्हती, परंतु विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि तरुण मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे एकत्र आल्यामुळं या ठिकाणी बाळूमामाचा मोठा जल्लोष कार्यक्रम चाललेला आहे. सगळे एकोप्यानं काम करतात, सगळ्या समाजाधर्म हे काम करतात. त्यात फार मोठी कामगिरी ह्या नेते मंडळींनी केलेली आहे. असंच वारंवार ही यात्रा मोठी होत जावी अशा आशीर्वाद देऊन माझं वय 85 आहे. मी सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि तो शब्द संपवतो. ओके. जय बाळूमामा. माझे नाव मोनाली धनंजय आवटी. बाळूमामांच्या माझ्या बाळूमामांवर खूप श्रद्धा आहे. बाळूमामांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र पोलीस झालेली आहे. तरी इथं खूप मोठं मंदिर व्हावं अशी माझी इच्छा आहे. तरी इथं सर्व मंडप भरलेला आहे. आपली कथाही चालू आहे, कथेचा सांगता झालेली आहे. तरी उद्या आणि परवा आपल्या बाळूमामांची यात्रा आहे. तरी इथं सगळीकडे पाण्या वगैरे आलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे. तरी आपण हे सर्व नासपंच परिसरातील बंधू भगिनींनी यावं आणि यात्रेचा आनंद घ्यावा. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या गेल्या. सगळं ज्या घटना आणलं होतं, जे काय आणलं होतं ते सगळं एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर मिळून झाला. त्या निगुणीच्या डोहामध्ये सगळ्यांना धरून झाले आणि आता कामा करायचा देखायचा. आणि त्यावेळेला जेव्हा ते बघितलं आणि मग तेव्हा ती सगळ्याला अपेक्षा झाली की याच कार्यासाठी आम्हाला येणं आहे. उपजून काला कारण का तो वैकुंठामध्ये नाही, वैकुंठ तो ऐसे नाही. एकत्र केलं तो काला घरच्या काला म्हणतात. आणि मग हे आनंद सगळ्या सोमड्याला झाला. अरे ह्या काला आम्हाला खायला मिळणार, काला आम्हाला खायला मिळणार. आणि मग ह्या श्रीकृष्णानं काय केलं, तो काला सगळा एकत्र केला आणि आपल्या सोमड्याला तो काला कसा खायचा हे दाखवलं. आणि मग तो आणि मग खेळ सुरू झाले. महाराज तिथं खेळ खेळायचे, आनंद लुटायचा. आणि मग या सोमड्याला काय सांगितलं म्हणजे
आता म्हणजे आता दही दूध तूप चोरायचं नाही. ज्याच्या ज्याच्या घरामध्ये जे जे काय काय असेल ते सगळं तुम्ही एकत्र घेऊन यायचं आणि ते एकत्र घेऊन यायचं, सगळं शिदोरी एकत्र करायची आणि शिदोरी एकत्र करून मग काय असं ते सगळं मिक्स करायचं आणि खेळ खेळून झाला रे झाला ते यमुनेच्या डोहामध्ये हातपाय द्यायचे आणि मग ती कथा माहितीये यमुनामध्ये कालियाचं मर्दन केलं, यमुनेमध्ये चेंडू पडायला, तो चेंडू पडाला म्हणून चेंडू काढायला गेलं तर कालियाचं मर्दन केलं. त्यांचं तुम्हाला माहितीये सर्वांना. आणि मग तिथं आनंदाने खेळ खेळायचे आणि तो खेळ खेळल्यानंतर त्या शिदोऱ्याचा सगळ्या एकत्र केल्या गेल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र केल्या म्हणजे काला केला. बरोबर भेट असते, होत असते. सर्वांनी देशाचा आणि धर्माचा अभिमान बाळगा. देश टिकला आणि धर्म टिकला तर तुम्ही महाराज देशाचा आणि धर्माचा अभिमान बाळगा. देश टिकला, धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू. साई वॉटर सप्लाय दीपकजी लोखंडे यांचं बी यात्रे कमिटीचे होते विशेष असं हार्दिक अभिनंदन. भात भाजी राहिली या बाजूला, मंडपाच्या डाव्या बाजूला भात भाजी राहिली, पटकन पाठवा. संयोजक नियोजन करा, काही माणसं उन्हात बसलेले आहेत. Thank you.